तर गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी रस्ते नव्हते, जायला यायला लक्ष्मीनगर सारखा भाग आहे, दुर्गम भाग आहे, तो जायला सुद्धा लोकांना अडचणी यायच्या. तर सुद्धा आता डांबरीकरण गटारीची कामं हे सुधीरदादांनी केलेले आहेत. तर सुधीरदादा गाडगे बाजी मारणार 100%. गावातलं गाडगे दादा एकही रोड सोडलेला नाही. आणि आता थोडेफार राहिल्यात ती पण ह्या जर 5 वर्ष त्यांना दिलं तर हे पण ते पण रोड सगळे पूर्ण करून टाकतील. त्यांच्या कामावर आम्ही लय समाधान आहे. ऑफिसमध्ये रोज 11 ते 3 त्यांचा जनसंपर्क असतो. कोणीही माणूस जाऊ दे, सामान्य माणूस कोणीही जाऊ दे, 11 ते 3 तिथं दादा भेटतात सगळ्यांना. बदल काही होणार नाही. बदल आता लोकांच्याच मनात आहे, सुधीरदादांना निवडून पुन्हा द्यायचं. उद्धव ठाकरे गटातला आहे आम्ही. तर कामांच्या बाबतीत त्यांचा नाद करायचा नाही गाडगे. सुधीरदादांनी प्रचंड असं लोकप्रिय कामं या बुधगाव सारख्या म्हणजे या सांगली मतदारसंघात केलेले आहेत. आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड. स्विमिंग, बोटिंग, इंडोर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण. आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास. आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला. दर्शको नमस्ते, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आता आलेलो आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील बुधगाव या गावामध्ये. आज आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या नागरिकांच्या बरोबर संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय या मतदारसंघातली नेमकी परिस्थिती, कोण आहे इथल्या जनतेच्या मनातला आमदार, त्यांच्या भागाचा विकास झालाय की नाही, यासह अनेक घडामोडीवरती आपण या ठिकाणी बुधगाव मधल्या नागरिकांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. चला बघूया काय म्हणतात बुधगावचे नागरिक. दादा नमस्कार. काय म्हणताय बुधगावकर? काय नाही चाललंय. काय वारं कोणाचं आहे मतदारसंघात? आम्ही तर भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि सुधीरदादा गाडगे हे विजय होतील. आणि त्यांनी या भागात बुधगाव सारख्या भागात 25 कोटीची जवळजवळ कामं केलेली आहेत. सगळी गल्ली बोळातले रस्ते, गटारे असतील, पाण्याचा प्रश्न असेल, अशी भरपूर कामं केलेली आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही नाही असं काय नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं म्हणून नाही की नागरिक म्हणून पण आम्ही सांगतो की सुधीरदादांनी प्रचंड असं लोकप्रिय कामं या बुधगाव सारख्या म्हणजे या सांगली मतदारसंघात केलेले आहेत. त्यामुळं लोक प्रचंड बहुमताने त्यांना विजय करतील याबद्दल माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे. एकूणच मतदारसंघाबद्दल सांगायचं म्हटलं तर तिकडे सांगली सारख्या भागात वगैरे त्यांच्याबद्दल नाराज आहे. तर चांगली कामं, रस्त्याची कामं वगैरे सगळीकडे त्यांनी कामं केले आहेत, असं काही नाही. सांगली सिटी असेल, महापालिका क्षेत्र असेल किंवा ही 13 गावं असतील, म्हणजे हरिपूर, हे आपला कोतवाडी, वाजेगाव, बुधगाव, बिसूर म्हणा, माधवनगर म्हणा, सगळ्या पंचक्रोशीत कामं केले आहेत. तुम्ही जर बुधगावच्या आसपास जर जाऊन आला तर गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी रस्ते नव्हते, जायला यायला लक्ष्मीनगर सारखा भाग आहे, दुर्गम भाग आहे, तिथं जायला सुद्धा लोकांना अडचणी यायच्या. तिथं सुद्धा आता डांबरीकरण गटारीची कामं हे सुधीरदादांनी केलेले आहेत. लोक यंदा बदल होणार म्हणतात. बदल काही होणार नाही. बदल आता लोकांच्याच मनात आहे, सुधीरदादांना निवडून पुन्हा द्यायचं. कुमट्याला झालाय हे आता निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या. हा, तुम्ही बुधगावचे आहे, काय कुणाचा जोर आहे हो इथं? काय माहित नाही हो, काय माहित नाही. उमेदवार कोण माहिती आहे की नाही? निवडणुकीला कोण कोण राहिले माहिती आहे की नाही? काय माहित नाही. इकडे सुधीरदादा गाडगे आहेत, हो, विद्यमान आहेत, राहिल्यात, आहेत, होय. पृथ्वीराज पाटील आहेत, होय होय. जयश्रीताई पाटील राहिल्यात निवडणुकीला. होय. काय वाटतंय कुणाचा जोर आहे? काय एवढं माहितच नाही. आम्ही आता दररोज उठायचं आणि रानात जायचं, त्यामुळे काय माहित नाही. आता सणामुळं 4 दिवस आम्ही घरात आहे. प्रचार जोरात कुणाचा आहे? काय आता काय माहिती नाही. प्रचार नाही हो इकडं. बर, नाही अजून काय. गाडगे तेवढं आलं होतं, गाडगेचं वाटायला आले होते पत्रिका, जाहिरात. लाडक्या बहिणीचे घेतला की नाही पैसे? नाही आम्हाला मिळाले. तुम्हाला मिळाले नाही? हो मिळाले की. मग आता काय सरकार तुम्हाला लाडकी बहीण आता त्याचे पैसे दिले आहेत, काय मग सरकारच्या एकंदरीत कामावर खुश आहे का तुम्ही? होय होय. माहित नाही आम्ही तरी बीजेपी बाजी मारून जाणार असं मला तरी वाटतंय. कारण गाडगीळ साहेबांचं 10 वर्षातलं जे कार्य आहे ते बघता आणि कोणाला नावं ठेवू नयेत, पण काँग्रेसची एवढ्या दिवसाची सत्ता बघता आम्ही तरी बीजेपीकडे आहेच, पण काँग्रेसकडे जी पूर्वी आहेत त्यांनी जरा बीजेपीकडे यावं असं मला वाटते. आज पुढारीमध्ये जी सांगली वार्ता जी आहे
त्यामध्ये सांगली वार्तामध्ये पहिल्या पानावर एक हेडलाईन आहे की वसंतदादा घराण्यानं असं काय चुकीचं केलंय. पण वसंतदादाच्या घराण्यांनी सत्ता दुसऱ्या कोणाकडे आजपर्यंत दिली का? काय वाटते मग आता सांगलीत कोण आता बाजी मारणार? बीजेपी मारणार. मतदारसंघातलं एकूण वातावरण काय? वातावरण सगळ्यांचं चालू आहे, हा. रणधुमाळी सगळ्यांची चालू आहे. हा. फक्त सुधीरदादा गाडगे बाजी मारणार 100%. वाटते आहे. काय वाटते बरं आता? त्यांची कामं तशी आहेत. बरं. जनसंपर्क आहे त्यांचा. ऑफिसमध्ये रोज 11 ते 3 त्यांचा जनसंपर्क असतो. कोणीही माणूस जाऊ दे, सामान्य माणूस कोणीही जाऊ दे, 11 ते 3 तिथं दादा भेटतात सगळ्यांना. काय असतील समस्या, काय असेल त्यांच्या पद्धतीने जे काय होईल तेवढं सोडवतात त्यांनी. त्यांची कामं तशी आहेत. पण लोक यंदा बदल पाहिजे म्हणतात. बदल करून उपयोग नाही हो. बदल कसा आहे माहिती आहे का, गाव लेवलला सगळीकडनं बदल व्हायला पाहिजे, कामं व्हायला पाहिजे. विकास कामं इतकी फारशी झालेली नाहीत. सांगलीतली बरीचशी विकास कामं प्रलंबित आहे म्हणतात. नाही, जेवढी त्यांच्या होत होती तेवढी केलेली आहेत. तेवढी आजपर्यंत कोणी केलेली नव्हती जेवढी त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे ह्यावेळी सुधीरदादा येणारच. जेवायला जाऊ दे आम्हाला. बर बर लवकर उघडते वाटतं सकाळचं. सकाळी 7ला येतोय. काय कुणाचा जोर आहे मतदारसंघात? आमच्या इकडं मतदारसंघात भाजपा भाजपा. सुधीरदादा गाडगे. कार्यकर्ते आहे का तुम्ही? नाही आम्ही शेनीच आहे. बरं. आम्ही याचं नाव शेनीच आहे. त्यामुळे काय उद्धव ठाकरे गटातला आहे आम्ही. बरं. तर कामांच्या बाबतीत त्यांचा नाद करायचा नाही गाडगे. उद्धव ठाकरे गटाची तर महाविकास आघाडी आहे. होय, मग मी कोण नाही म्हणाले, कारण काम बघायला पाहिजे ना माणसाची. बरं. तिने कामं कुठला रोड सोडला आमच्या गावातला एक सुद्धा गाडगे दादा गावातला गाडगे दादा एकही रोड सोडलेला नाही. बरं. आणि आता थोडंफार राहिल्यात ते पण ह्या जर 5 वर्ष त्यांना दिलं तर ते पण रोड सगळे पूर्ण करून टाकतील तिने. बरं. त्यांच्या कामावर आम्ही लय समाधान आहे. बरं. काही लोकांचं म्हणणं आहे की विकास कामं झालेलं नाही, त्यांचा संपर्क नाही लोकांशी चांगला. आता आम्ही जनता सांगतो म्हणजे विचार करा. बरं. आता ह्यो रोड मागील 50 वर्षात रोड झाला नव्हता. ह्यो रोड झाला, ह्यो रोड झाला. आमच्या समोर बघायला लागली, पाईपलाईन झाली गावात आमच्या, नवीन स्कीम आणली, बरीच कामं केली तिने. यंदा परिवर्तन करणार, बदल करणार असं म्हणतात लोक. म्हणतात आता काय होईल ते होईल. आता खरं आमचं मत गाडगे. कसं आहे, जोर कोणाचा, हवा कोणाची? पृथ्वीराज बाबा पाटील. पृथ्वीराज पाटलांची हवा आहे. का बरं असं का वाटतं? निकाल आलो कळेल तुम्हाला. बरं. सगळी तर गाडगे म्हणाल ती म्हणणार की हो, प्रत्येक जणांचं विकास कामं चांगले म्हणतात तुम्ही. विकास कामं चांगली आहेत, सगळं ठीक आहे. त्यांची बी कामं चांगली आहेत पृथ्वीराज बाबांची. काँग्रेसमध्ये आता एक अपक्ष, त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील, आता अशी लढत होत आहे. मतविभाजन होणार नाही का त्याचं? काय अडचण येत नाही. जयंत पाटील, विश्वजित कदम साहेब माग आहेत पृथ्वीराज बाबांचे. त्यामुळे 100% सीट येणार. भाजी पृथ्वीराज बाबांची. हो. काय सांगाल दादा, काय हवा कोणाची मतदारसंघात? मतदारसंघात पृथ्वीराज बाबा पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील. का म्हणतात? महाविकास आघाडी. का म्हणताय असं? कशावर म्हणजे? त्यांचं वैयक्तिक काम चांगलं आहे, जनसंपर्क आहे. बरं. आता सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बरं. महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतात सगळे. बरं. पण आता जे बंड झाले काँग्रेसमध्ये, त्याचं मतविभाजन होणार नाही काय? होईल, पण आता काय पृथ्वीराज बाबा आता 5 वर्ष कामात आहेत, बरं. काम चालूच आहे त्यांचं. बरं. त्यामुळे पृथ्वीराज बाबा बरं. का चांगली पॅटर्न होणार तशी काय नाही शाळेत. पृथ्वीराज बाबांना सहानुभूती आहे बरं. मतदारसंघात. बरं. कोणाची भाजी मग? पृथ्वीराज पाटील. गाव कुठलं? बुधगाव. बर. काय कोणाचं वार आहे मतदारसंघात? वार नाही, काय राजकारणाचं काही जास्त माहित नाही. बर. वारा असं काही नाही, बर. जनताच ठरवेल. गाव कुठल्या उमेदवाराची? हवा काय अपक्षाची जरा जास्त दिसत्या, पण आता काय कोण येईल काय माहित. जोर कुणाचा? जोर कोणाच जोर आपण जयश्री पाटलांचा जोर आहे. काय सांगता मग, काय वाटतं कुणाच जोर आहे मतदारसंघात? आता मतदारसंघामध्ये जयश्री ताई पाटील यांचा ह्या आमच्या बुधगाव, माधवनगर, पिसूर, कोतवाडी, नांद्रे ह्या भागामध्ये जयश्री पाटलांचा जास्त जोर आहे. का बरं? त्यांचं पहिल्यापासून त्यांच्या घरात राजकीय वर्चस्व आहे. आता विशाल पटेल त्यांच्या खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता त्यांना चान्स आहे, भरपूर आहे. काँग्रेसचे उमेदवार मंत्री पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज पाटील आहे, ते आत्ताच म्हणजे 5-10 वर्ष झाली इकडे ह्या भागात म्हणजे आमदार केला उभा राहिल्यापासून इकडे फिरतात. त्यांचं तिकडं शाळा, शिक्षण संस्था वगैरे मिरजमध्ये जास्त आहेत.
तसं ते निवडून आले तर सुद्धा ह्या भागाकडे जास्त लक्ष देशाल असं लोकांना इथल्या वाटत नाही. त्यामुळं जयश्रीताई ह्या भागात त्यांचं पाहुण्यापाईंचं वर्चस्व म्हणा, त्यांचे शाळा, उद्योग धंदे, कारखाना इकडे सगळं असल्यामुळे ह्या भागातले लोक त्यांना जास्त मतदान पण करणार. काँग्रेसमध्ये जी फूट पडल्या त्याचं मतविभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होणार नाही का? नाही एवढा काय होणार नाही. बरं. आता जास्त काँग्रेसचाच वारा आहे तो जोरात. बरं. त्यामुळे जयश्रीताई पाटलांना जास्त वर्चस्व मिळणार. नमस्कार. कुठलं गाव? बुधगाव. बुधगाव बरं. काय सांगाल, काय कुणाची हवा आहे? हवा डोंगराने आता 3 वर्ष सलग 3 वेळा आमदार झाले. गाडगीळ आणि परत त्यांनी आता डोंगरेला चान्स द्यायला पाहिजे होता. डोंगरेला चान्स दिला नसल्यामुळं आता जयश्रीताईंच्या मागे सगळी जनता जाणार. जयश्रीताईंची हवा आहे. हो, फुल हवा आहे. अपक्ष असताना सर त्यांची हवा होणार. मदन पाटलांचं कसं झालं तसं त्यांचं बी हे काम होणार. पण आता विद्यमान आमदारांची हॅट्रिक होणार म्हणतात लोक. नाही होणार, कारण त्यांनी मन मोठं करून डोंगरेला द्यायला पाहिजे. मन मोठं करून तिने कामं केले. त्यांचं काय काम ते काय वाईट नाहीत, तर पण तिने मन मोठं करून डोंगरेला आता तिने तिकीट द्यायला पाहिजे. काँग्रेसमध्ये जे बंड झाले त्यात काय मताचं विभाजन होणार नाही का? नाही होणार, काही फरक पडत नाही. मदन भाऊ युवा मंच लय मोठा आहे सांगलीत. बाजी कोण मारणार म्हणताय? हा, बाजी कोण मारणार? बाजी जयश्रीताई बाजी मारणार. काय सांगतो? काय वाटतं वारं कोणाचं आहे? नको काय आम्हाला बसलाय काय? आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात, कोणाची हवा आहे मतदारसंघात? ते आपल्याला एंट्री नाही करत. नाही का हो? कोण काय ना काय फरक मतदान तर करताय ना? मतदान करतो. काय कोण होता? कोणाला संधी द्यायची? कुणाला संधी द्यायची? संधी कुणाला नाही. काय सांगा बाबा? जयश्रीताई जयश्रीताई. का हो? आमचं ते हेच आहे तो, आम्ही अध्यक्षच आहे ना ते, बर. त्यामुळे जयश्रीताईचंच होणार. होणार. बर. तुमचा व्यापार आहे काय? एकदम महाग आता रेट वाढलेली आहे. बर. काय कुणाच्या हवा मतदारसंघात? सुधीर गाडगे सर. का हो? विकास काम कामं केलेत त्यांनी भरपूर. लोक जर म्हणाला त्यांची काही विकास कामं नाहीत. भरपूर आहेत. यंदा बदल होणार, जयश्री पाटलांना संधी द्यायची म्हणलं. मित्र गाडगेच्या पाठी सुधीर दादा गाडगे. सुधीर दादा गाडगे. काय काय विकास कामं आहेत त्यांची? भरपूर कामं केलेले आहेत. रस्ते केलेले आहेत. रस्ते, पेम ब्लॉक, गटर काम. संपर्क कसा आहे लोकांना त्यांच्याबरोबर? चांगला आहे. बर. काही आडी अडचणी असली तर सोडू देत. काय बर. तापायला लागलाय. कुणाचा जोर आहे बुधगाव? काय एवढं काय माहित नाही खरं. हवा कुणाचे? हा काय संजय काका. संजय का तासगाववर राहिले. आता तासगावला म्हणजे खासदार आमदारकीला कुणाचा जोर आहे? आमदार केलं इथं मदन पटेलच्या बायको त्यांचा आहे. जयश्री पाटलांचा. हा. कसा आहे संपर्क तुमचा लोकांच्या बरोबर? चांगला आहे. चांगला आहे. ते दादा म्हणतात गाडगियांचा जोर इथं आहे म्हणतात. होय आहे की, त्यांचा पण आहे, त्यांचा पण आहे. कोण बाजी मारणार? आता बघूया गाडगळ मारत. गाडगे मारत का बरं? तसं आहे वातावरण त्यांचं. आता जर म्हणलं जयश्री पाटलांचा संपर्क ती काँग्रेसची असल्यामुळे त्यांचं हे आहेत. आणि बाकीचं तसं म्हणलं तर घाडगळच्या बाजून जास्त आहे. हा, इकडं मानतात ना त्यांना. बर. मग बाजी कोण मारल म्हणताय? घाडगळ. तापायला लागलाय. कुणाचा जोर आहे बुधगाव? काय एवढं काय माहित नाही खरं. हवा कुणाचे? हा काय संजय काका. संजय का तासगाववर राहिले. आता तासगावला म्हणजे खासदार आमदारकीला कुणाचा जोर आहे? आमदार केलं इथं मदन पटेलच्या बायको त्यांचा आहे. जयश्री पाटलांचा. हा. कसा आहे संपर्क तुमचा लोकांच्या बरोबर? चांगला आहे. चांगला आहे. ते दादा म्हणतात गाडगियांचा जोर इथं आहे म्हणतात. होय आहे की, त्यांचा पण आहे, त्यांचा पण आहे. एकदम महाग आता रेट वाढलेली आहे. बर. काय कुणाच्या हवा मतदारसंघात? सुधीर गाडगे सर. का हो? विकास काम कामं केलेत त्यांनी भरपूर. लोक जर म्हणाला त्यांची काही विकास कामं नाहीत. भरपूर आहेत. यंदा बदल होणार, जयश्री पाटलांना संधी द्यायची म्हणलं. मित्र गाडगेच्या पाठी सुधीर दादा गाडगे. सुधीर दादा गाडगे. काय काय विकास कामं आहेत त्यांची? भरपूर कामं केलेले आहेत. रस्ते केलेले आहेत.
रस्ते पेविंग ब्लॉक गटर काम संपर्क कसा आहे लोकांना त्यांच्याबरोबर? चांगला आहे. बर काही आडी अडचणी असली तर सोडू देत काय बर. कोण बाजी मारणार मग? आता बघूया घाडगळ मारत गाडगे मारत का बरं? तसं आहे वातावरण त्यांचं. आता तर म्हणलं जयश्री पाटलांचा संपर्क चांगला नो आहे, कामं त्यांची आहेत. ती काँग्रेसची असल्यामुळे त्यांचं हे आहेत ना. बर. आणि बाकीचं तसं म्हणलं तर घाडगळच्या बाजून जास्त आहे. जास्त तसे आहे. हा इकडं मानतात ना त्यांना. बर. मग बाजी कोण मारल म्हणताय? घाडगळ मार. तिकडे लोक म्हणलं जयश्री पाटील मारणार म्हणून. ती काँग्रेसची म्हणणार की तेवढी अशी. बर. जे काँग्रेसचे ती काँग्रेसचे म्हणणार, जे बर. इकडचे आहेत ते इकडचे म्हणणार. तुमच्या मनातला आमदार कोण? तुमच्या मनातला घाडगळ. बर. कसं म्हणजे इकडे जास्त जरा वहिनींचं आहे वातावरण. बहिणीचं वातावरण. वहिनींचं वातावरण आहे. बर. पारडं कोणाचं जड आहे मग? 3 उमेदवार रिंगणात आहेत. सुधीरदा गाडगे आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत, जयश्रीताई पाटील आहेत. कोणाचं पारडं जड वाटतंय? बुधगाव मध्ये म्हटलं तरी वहिनींचं आहे. बर. आणि एकूण मतदारसंघात म्हटलं तरी मतदारसंघात म्हटलं तर सुधीरदादा गाडगे आणि वहिनींच्यात जरा फाईट होईल. फाईट होणार. हा. त्यातनं बाजू कोण मारणार असं वाटतंय? वहिनी वहिनी मारणार. वहिनी का वाटतंय सगळं? वहिनी आमच्याकडे पहिल्यापासून मदन भाऊ असल्यापासून आमच्याकडे मतदारसंघात म्हणजे आमच्या गावात वगैरे काम चांगलं आहे त्यांचं. बर. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये पण आता फूट पडली आता फूट पडली म्हणूनच म्हटलं मी फाईट होणार. मतविभाजन होणार काय? मत विभाजन होणार की काय मग याचा फायदा कोण घेणार? नाही, तेच म्हणून तर म्हटलं गाडगे आणि वहिनीच्यात फाईट होणार. फाईट होणार. नसेल तर मत विभाजन झालं नसतं बर. तर वहिनी वन साइड झाल्या असत्या. बर, बर. बुधगावचे बर. जेवण बिवून झालं? भर दुपार झाले आता. सकाळ झालं आता दुपारचं पण झालं. जोर वाटतं मग निवडणुकीत. काय कोणाचं वातावरण आहे? खाल्लंय निवडणुकीत नाही अजून काय. बरं. वारं कोणाचं आहे? वारं वार गावात पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा. बर. आणि आणि काय गाडगीळ हं. जयश्रीताई. बर. पारडं कुणाचं वाटतंय जड? हं? पारडं कुणाचं जड वाटतं? सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पृथ्वीराज बाबा. हं. 2 नंबर गाडगीळ. गाडगे. आता काँग्रेसमध्ये आता लोक म्हणतात की आता मतविभाजन होणार फुटीमुळं, बंडामुळं. कोणाला होईल त्याचा फायदा? काय आता तुम्हाला माहितीच आहे की गाडगीळ होणार कुणाला होणार. कोणाला फायदा? त्यासाठी तरी जयश्रीताई उभा राहिल्यात. बर. दुसरं काय कारण आहे. बर. भागातला सगळा विकास झाला का तुमच्या? झाला विकास झालाय. बर. विद्यमान आमदारांच्या बद्दल मग काय सांगाल? तसं त्यांचं काम चांगलं आहे. बर. कामाबद्दल काय नाही, काम चांगलं आहे त्यांचं. तुमच्या मनातला नेमका आमदार कोण मग? ती काय सांगायची काय गरज आहे. हं. सांगायची काय आवश्यकता नाही. हं. निकालला झाल्यावर स्पष्ट होतंय ते कोण आमदार आहे. विधानसभा मतदारसंघात आपल्याला काय आयडिया नाही वारं कोणाचं आहे? काय माहित नाही जास्त आपल्याला. पारडं कोणाचं वाटतंय? काय माहित नाही. आम्ही नसतो इलेक्शनला वोटिंगला पण नसते कशालाच नव्हते आपण. बर. आता सुट्टी आली दिवाळीची. बर. बंद करा. काँग्रेसमध्ये आता एक अपक्ष त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील आता अशी लढत होत आहे. मतविभाजन होणार नाही का त्याचं? काय अडचण येत नाही. जयंत पाटील विश्वजित कदम साहेब माग आहेत पृथ्वीराज बाबांच्या, त्यामुळे 100% सीट येणार. बाजी पृथ्वीराज बाबांची. हो. काय सांगाल दादा? काय हवा कोणाची मतदारसंघात? मतदारसंघात पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज बाबा पाटील. का म्हणताय? महाविकास आघाडी. का म्हणताय असं? कशावर म्हणजे? त्यांचं वैयक्तिक काम चांगलं आहे, जनसंपर्क आहे. बर. आता सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बर. महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतात सगळे. बर. पण आता जे बंड झाले काँग्रेसमध्ये त्याचं मतविभाजन होणार नाही काय? होईल, पण आता काय पृथ्वीराज बाबा आता 5 वर्ष कामात आहेत, बर. काम चालूच आहे त्यांचं. बर. त्यामुळे पृथ्वीराज बाबा बर. का चांगली पॅटर्न होणार? तशी काय नाही शाही. पृथ्वीराज बाबांना सहानुभूती आहे बर. मतदारसंघात. बर. कोणाची बाजी मग? पृथ्वीराज पाटील. गाव कुठलं? बुधगाव. बर. काय कोणाचं वार आहे मतदारसंघात? वार नाही काय राजकारणाचं काय जास्त माहित नाही. बर. वारा असं काही नाही, बर. जनताच ठरवेल. हा कुठल्या उमेदवाराची? हवा काय अपक्षाची जरा जास्त दिसत्या. पण आता काय कोण येईल काय माहित. जोर कुणाचा? जोर कोणाच जोर आपण जयश्री पाटलांचा जोर आहे.
काय सांगता मग, काय वाटते कुणाच जोर आहे मतदारसंघात? आता मतदारसंघामध्ये जयश्री ताई पाटील यांचा ह्या आमच्या बुधगाव, माधवनगर, पिसूर, कोतवाडी, नांद्रे ह्या भागामध्ये जयश्री ताईंचा जास्त जोर आहे. का बरं? त्यांचं पहिल्यापासून त्यांच्या घरात राजकीय वर्चस्व आहे. आता विशाल पटेल त्यांच्या खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता त्यांना चान्स आहे, भरपूर आहे. काँग्रेसचे उमेदवार मंत्री पृथ्वीराज पाटील आहेत. पृथ्वीराज पाटील आहे, ते आत्ताच म्हणजे 5-10 वर्ष झाली इकडे ह्या भागात म्हणजे आमदारकीला उभा राहिल्यापासून इकडे फिरतात. त्यांचं तिकडं शाळा शिक्षण संस्था वगैरे मिरजमध्ये जास्त आहेत. तसं ते निवडून आले तर सुद्धा ह्या भागाकडे जास्त लक्ष देशाल असं लोकांना इथल्या वाटत नाही. त्यामुळं जयश्रीताई ह्या भागात त्यांचं पाहुण्यापाईंचं वर्चस्व म्हणा, त्यांचे शाळा, उद्योग धंदे, कारखाना इकडे सगळं असल्यामुळे ह्या भागातले लोक त्यांना जास्त मतदान पण करणार. काँग्रेसमध्ये जी फूट पडल्या त्याचं मतविभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होणार नाही का? नाही एवढा काय होणार नाही. बरं. आता जास्त काँग्रेसचाच वारा आहे इथं जोरात. बरं. त्यामुळे जयश्रीताई पाटलांना जास्त वर्चस्व मिळणार. नमस्कार. कुठलं गाव? बुधगाव. बुधगाव. बरं, काय सांगाल, काय कुणाची हवा आहे? हवा डोंगराने आता 3 वर्ष सलग 3 वेळा आमदार झाले. गाडगीळ आणि परत त्यांनी आता डोंगरेला चान्स द्यायला पाहिजे होता. डोंगरेला चान्स दिला नसल्यामुळं आता जयश्रीताईंच्या मागे सगळी जनता जाणार. जयश्रीताईंची हवा आहे. हो, फुल हवा आहे. अपक्ष असताना सर त्यांची हवा होणार. मदन पाटलांचं कसं झालं तसं त्यांचं बी हे काम होणार. पण आता विद्यमान आमदारांची हॅट्रिक होणार म्हणतात लोक. नाही होणार, कारण त्यांनी मन मोठं करून डोंगरेला द्यायला पाहिजे. मन मोठं करून तिने कामं केले. त्यांचं काय काम ते काय वाईट नाहीत, तर पण तिने मन मोठं करून डोंगरेला आता तिने तिकीट द्यायला पाहिजे. काँग्रेसमध्ये जे बंड झाले त्यात काय मताचं विभाजन होणार नाही का? नाही होणार, काही फरक पडत नाही. मदन भाऊ युवा मंच लय मोठा आहे सांगलीत. बाजी कोण मारणार म्हणताय? बाजी कोण मारणार? बाजी जयश्रीताई बाजी मारणार. हवा म्हणजे काय असे अजून काय सांगता येत नाही. आता तर प्रचारात शुभारंभ झालाय, बघू पुढे कसं काय होतंय. बाजी कोण मारणार वाटतंय? काय सांगू शकत नाही. सांगलीची जागा आहे. पारड नाही जात अजून काय सांगताच येत नाही ना. संमिश्रच वातावरण आहे सगळीकडे. पूर्ण मतदारसंघात बघायला गेलं तर सगळीकडे संमिश्र वातावरण. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.